चंपारण सत्याग्रहाबद्दल या भागात जाणून घेऊ. या सत्याग्रहाबद्दल जाणून घेण्याआधी या सत्याग्रहाची पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा सत्याग्रह कोणत्या कारणामुळे झाला, यानंतर महात्मा गांधींची या सत्याग्रहातील भूमिका कोणत्या प्रकारची होती आणि शेवटी या सत्याग्रहाचे परिणाम आणि यातून काय साध्य झाले याचा अभ्यास करू. सुरुवात या सत्याग्रहाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून करू. साल होते 1750. या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात फक्त एक व्यापारी कंपनी म्हणून काम करत होती आणि या काळातच पहिल्यांदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात नीळ पिकवण्याची सुरुवात केली. बेरार, अवध आणि बंगाल प्रांतात याची लागवड मोठ्या प्रमाणात चालू होती. सध्याचा पूर्व महाराष्ट्र म्हणजे बेरार, तर अवध प्रांत म्हणजे आत्ताचे उत्तर प्रदेश राज्य. नीळ म्हणजे इंडिगो हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे उत्पादन होते. याचा उपयोग कपड्यांना कलर करण्यासाठी होत होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातील शेतकऱ्यांकडून निळीची लागवड करून घ्यायचे आणि उत्पादित झालेला माल चीन, युरोपीय देशात चांगल्या किमतीला विकायचे. पण भारतातील शेतकरी निळीचे उत्पादन करण्यास तयार नव्हते, कारण या पिकाला वाढवताना इतर पिकापेक्षा जास्त सिंचन पुरवावे लागे. इतकेच नाही तर निळीचे उत्पादन वारंवार घेतल्याने जमिनीचा पोत खराब व्हायचा, म्हणजे जमीन नापीक व्हायची. यानंतर ब्रिटिश व्यापारी आणि शेतकरी यांच्यात एक करार झाला. या कराराला आपण 3 काठी या पद्धत म्हणून ओळखतो. हा 3 काठी हा शब्द, यामध्ये 3 व काठ हे 2 संकल्पना आहेत. 3 आणि काठिया म्हणजे काठ ही जमीन मोजण्याची एक पद्धत आहे. म्हणजे सोप्या भाषेत 1 बिघा म्हणजे 20 कट्ठे. आता या करारानुसार शेतकऱ्याला एकूण जमिनीच्या म्हणजे 3/20 इतक्या जमिनीवर नीळ पिकवावे लागे. या कराराने शेत जमिनीची झालेली जी रचना आहे, या रचनेवरून या पद्धतीला 3 काठिया पद्धत असे म्हटले जाते. आणि यासाठी ब्रिटिश व्यापारी शेतकऱ्यांना विशिष्ट रक्कम सुद्धा द्यायचे. रक्कम परवडणारी सुद्धा होती. हा करार तर दोघांच्या संमतीने झाला आहे, तर वाद कशामुळे निर्माण झाला? पैसे तर वेळेवर आणि परवडणारी रक्कम तर त्यांना मिळत होती. मग हा सत्याग्रह करण्याची वेळ का आली? याच्यामागे काय कारण असेल? पैशाचे कारण तर नव्हते, कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम देत होती. तर झालं काय, त्या काळात जर्मन शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम डाय शोधून काढला. म्हणजे कृत्रिम कलर. आणि हा कृत्रिम तयार झालेला डाय या सेंद्रिय निळीपेक्षा स्वस्त होता. आता याचा परिणाम निळीच्या विदेशी व्यापारावर झाला. भारतातील निळीची मागणी कमी होत गेली आणि तिकडे जर्मन कृत्रिम डायची मागणी बाजारात वाढली. आता यावर तात्काळ उपाय म्हणून ब्रिटिश व्यापाऱ्यांनी भारतातील शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम घटवण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी निळीचे उत्पादन घेणेच थांबवले. इतर उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली. म्हणजे करारात ठरलेली 320 बिघा इतक्या जमिनीवर नीळ लागवड करायची अट त्यांनी मोडून काढली. त्याही जागेवर आता इतर उत्पादन शेतकरी घेऊ लागले. पण आता काळ बदलला होता. ब्रिटिशर्स फक्त भारतात व्यापारी नव्हते. साल होते 1915. ब्रिटिशर्स सत्तेमध्ये होते. त्यांच्याकडे राजकीय नियंत्रण होते. पोलीस आणि प्रशासन ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होते. अर्थात ते त्यांनी निर्माण केलं होतं. त्यामुळे ब्रिटिश व्यापारी भारतीय शेतकऱ्यांना सक्ती करू लागले. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना निळीचे उत्पादन घेण्याची सक्ती केली आणि वरून शेतकऱ्यांना त्याचा अत्यंत कमी मोबदला देऊ लागले. कधी कधी तर मिळणारा मोबदलाही देत नसत. आता महात्मा गांधींची भूमिका महत्त्वाची आहे. जानेवारी 1915 मध्ये गांधीजी आफ्रिकेतून भारतात परत आले. आल्यानंतर त्यांनी साबरमती येथे आश्रम स्थापन केलं. यानंतर बिहारमधील एका छोट्या जिल्ह्यातील स्थानिक प्रतिनिधींनी गांधीजींना गाठलं. त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर गांधीजींनी काही तज्ञ लोकांना एकत्रित केलं. यामध्ये राजेंद्र प्रसाद, अनुराग नारायण सिन्हा आणि ब्रिज किशोर यासारखे वकिली करणारे लोक होते. यानंतर गांधीजी गुजरातमधील साबरमती आश्रमातून या सर्व लोकांना घेऊन बिहारमधील चंपारणेकडे रवाना झाले. 10 एप्रिल 1917 रोजी महात्मा चंपारण्य खेड्यात पोहोचले. त्यांनी ठिकठिकाणी घडत असलेल्या प्रकाराची चौकशी लोकांमधून सुरू केली. गांधीजींसोबत गेलेल्या तज्ञ गटाने चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा सर्व्हे केला आणि या परीक्षणात त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बऱ्याच बाजूने विचार केला. त्यांच्या अडचणींना समजून घेतलं. त्यांच्या उत्पन्नाच्या साधनांचा आणि त्यांच्या जमिनींचा आढावा घेतला. परीक्षण केलं. यानंतर त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. आता ही सर्व बातमी ब्रिटिश सरकारला समजली होती आणि यानंतर ब्रिटिश कमिशनरने गांधीजींना अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्यात अटक केली. 18 एप्रिल 1917 रोजी गांधीजींना मोतीहारी कोर्टात हजर केलं गेलं. जेव्हा त्यांना हजर करण्यात आलं,
जवळजवळ 2000 शेतकरी उपस्थित होते. संपूर्ण न्यायालय शेतकऱ्यांनी भरलं होतं. कार्यवाही सुरू झाली. न्यायाधीशांनी गांधीजींना विचारलं, तुम्हाला बचाव पक्ष म्हणून काय उत्तर द्यायचे आहे का? यावर गांधीजींनी न्यायाधीशांना जे उत्तर दिलं त्या उत्तराने न्यायाधीश हादरले. गांधीजींनी उत्तर देताना स्वतःला दोषी मान्य केलं होतं. आपण विकिपीडियामध्ये उपलब्ध असलेली मोतीहारी केसबद्दल माहिती वाचली तर आपल्याला समजून जाईल. आता ही घटना ब्रिटिश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी गांधीजींना तत्काळ सोडून देण्याचे आदेश दिले आणि कलेक्टरने गांधीजींना परत सर्वे सुरू करण्याची परवानगीही दिली. यानंतर गांधीजी आणि त्यांचे सहकारी शेतकऱ्यांचा सर्वे करण्यात पुन्हा व्यस्त झाले. जवळजवळ 4000 फाईल्स तयार करून त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर मांडल्या. या सर्वेची ब्रिटिश सरकारने पाहणी केली. हा गांधीजींनी केलेला सर्वे ब्रिटिश सरकारला योग्य वाटला. ब्रिटिश सरकार गांधीजींच्या या कार्यामुळे खुश होती. त्यांनी गांधीजींच्या या चंपारण्य प्रकरणातील मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ब्रिटिश सरकारने त्रिसदस्यीय नीळ आयोग स्थापन केला, ज्यामध्ये गांधीजी एक सदस्य होते. या नीळ कमिशनच्या अहवालावर आधारित मुद्द्यांना 4 मार्च 1918 साली बिहार आणि ओरिसा प्रांतातील कायदेमंडळात चंपारण्य अग्रेरियन कायदा म्हणून पास करण्यात आला. या कायद्याने 3 काठ्या पद्धतीला बंद करण्यात आलं. इतकेच नाही तर सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा दिली. अशा प्रकारे चंपारण सत्याग्रह यशस्वी झाला. ही घटना गांधींचीच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांचा हा मोठा विजय होता. इतिहासकार चंपारण्य घटनेला गांधी युगाची सुरुवात असे म्हणतात.